आणि यानंतर महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊयात। भंडाऱ्यातून महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी उमेदवारी अर्ज भरला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची उपस्थिती। पंकजा मुंडेंकडून केजमधील स्वामी समर्थ मठात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात। पंकजा मुंडे आज केज मतदारसंघाच्या दौऱ्यावर, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। पुण्याच्या शिरूरमधील मनसेचे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा। वसंत मोरे यांच्या पाठोपाठ पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुटे यांचाही मनसेला जय महाराष्ट्र। धुळे लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची जागा ठाकरे गटाला द्या, माजी आमदार शरद पाटील यांची मागणी। काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याने गेल्या 3 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सतत पराभव, शरद पाटील यांचा दावा। नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीमधून रामभाऊ वाझे यांना उमेदवारी जाहीर आणि वाझे यांच्या समर्थकांकडून सेना कार्यालयासमोर जल्लोष साजरा। ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शन। काँग्रेसचे माजी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे महायुतीच्या वाटेवर। काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत तेली समाजाला उमेदवारी न दिल्यानं नाराजी। मोहिते पाटलांच्या कुटुंबियांनी फलटणला संजीवराजे निंबाळकरांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या अन्य विरोधकांची एकत्रित बैठक। बारामती तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक। जरांगे पाटील बारामतीमध्ये प्रचारासाठी येतील, मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांना विश्वास। अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाची बैठक संपन्न। मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देणार, बैठकीमध्ये ठराव मंजूर। खासदार सुप्रिया सुळे यांची बारामतीमधील डोरलेवाडी या ठिकाणी तुकाराम बीज उत्सवाला हजेरी। कीर्तनाला हजेरी लावून सुप्रिया सुळे भजनात मग्न। पारनेर दौऱ्यादरम्यान सुजय विखेंची निलेश लंकेंवर अप्रत्यक्ष टीका। शोले चित्रपटातील उदाहरण देत विखेंचा लंकेंना टोला। मित्रामध्ये अवगुण असतानाही अमिताभ बच्चन धर्मेंद्रबद्दल बोलतो, सुजय विखेंची टीका। आमदार निलेश लंकेंची 1 एप्रिलपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा। लोकसभा लढवण्याची वेळ आल्यास मतदारसंघातील समस्या माहिती हव्यात, जनसंवाद यात्रेवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते अजित पवार गटाच्या तालुका आणि शहर पक्ष संघटना पदांची नियुक्ती। पक्ष संघटना वाढवण्यासाठी अनेक पदांची नियुक्ती। तुकाराम महाराज विजेनिमित्त बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी रांगेत संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं। सुनेत्रा पवारांचा स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांशीही संवाद, गावागावात स्वागत। साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा भव्य स्वागत सोहळा। उदयनराजेंचं साताऱ्यात अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन आणि स्वागत होणार। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंच्या स्वागतासाठी रिक्षा व्यावसायिक सज्ज। आनेवाडीपासून रिक्षा व्यावसायिक काढणार भव्य रॅली। रिक्षा व्यावसायिकांच्या अडचणी सोडवत असल्यामुळे उदयनराजे भोसलेंना रिक्षा व्यावसायिकांचा मोठा पाठिंबा। महायुतीत मावळ लोकसभेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता। भाजपच्या कामगार आघाडीचे नेते यशवंत भोसले मावळ लोकसभेसाठी इच्छुक। कामगारांच्या प्रश्नासाठी मावळमध्ये कामगार नेता हवा, यशवंत भोसले यांची उमेदवारीवर प्रतिक्रिया। कोकण प्रादेशिक पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता नाही। कोकण प्रादेशिक पक्षाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हासाठी अर्ज केला होता। पक्षाला मान्यता नसल्यानं कोकणात अपक्ष म्हणून लढणार। भंडाऱ्यातून उमेदवारी न मिळाल्यानं भाजपचे महामंत्री संजय कुंभलकर यांचा राजीनामा। बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर भाजपला आव्हान देणार। सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसमध्ये परतणार। 31 मार्चला मुंबईमध्ये टिळक भवनमध्ये दुपारी 1 वाजता पक्षप्रवेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रवेश होणार असल्याची माहिती। तर भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांची क्रिकेट स्टेडियमवर जोरदार बॅटिंग। अतुल भोसलेंच्या हस्ते उन्हाळी क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ। पुण्याच्या मुळशीतील म्हाळुंगे गावामधील सूर्यमुखी मंदिराचं नाव मतदार यादीमध्ये आल्यानं चर्चा रंगली। मंदिरातील गणपतीलाही निवडणूक आयोगानं मतदानाचा अधिकार दिल्याची गमतीशीर पोस्ट व्हायरल। परभणी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात यंदा 1,37,000 नवीन मतदार पहिल्यांदा मतदान करणार। परभणी लोकसभेत एकूण 21,16,704 मतदार। बुलढाण्याच्या मिलकर पोलीस स्टेशनवर मातंग समाजाचा मोर्चा। अंगणवाडी सेविकेला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 14,38,471 एकूण मतदार, त्यापैकी 13,763 मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार।
मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर, टंचाईग्रस्त गावांसाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडलं जाणार। विहिरी, नदी आणि तलाव आटल्यानं मराठवाड्यात पाणी प्रश्न अधिक तीव्र। लातूर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई, शहरात सध्या 8 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा। सर्वच प्रकल्पांवर पाणीसाठ्याच्या सुरक्षिततेसाठी भरारी आणि गस्ती पथकं तैनात। जळगावच्या भुसावळमध्ये खडकामधील सौर फीटर योजनेचं काम लवकर करण्याची मागणी, शेतकऱ्यांच्या सौर फीटर योजनेकडून अपेक्षा। जळगावात उन्हाचा पारा वाढला, शहरातील तापमान 41 अंशांवर, पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। सोलापूरमध्ये तापमान 41.4 डिग्री सेल्सिअसवर, येत्या 4 ते 5 दिवसात अधिक तापमान वाढण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात पाणी टंचाई, उष्णता वाढू लागल्यानं फळबागा सुकण्यास सुरुवात, फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू। सांगलीत हळदीचे दर वाढले, महिनाभरात 4 वेळा उच्चांकी दर, हळदीला पुन्हा एकदा क्विंटल मागे 70,000चा दर। जळगावच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा आवक वाढली, सलग 3 दिवसांच्या सुट्टीनंतर मोठ्या प्रमाणावर हरभरा मार्केटमध्ये दाखल। बुलढाण्यात बस चालवताना फोनवर बोलणाऱ्या चालकाचा व्हिडिओ व्हायरल, मेहकर ते बुलढाणा दरम्यानचा प्रकार, प्रवाशांचा जीव धोक्यात घालून फोनवर बोलणाऱ्या चालकावर संताप व्यक्त। केमिकल साडी तयार करण्यासाठी लागणारा क्लोरल हायड्रेटचा कारखाना उद्ध्वस्त, पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये मोठी कारवाई, पोलिसांकडून उपकरणंही जप्त। देशातील आघाडीचा ब्रँड फेमिना आणि ममाअर्थकडून ब्युटिफुल इंडियन्स 2024 इव्हेंटचं आयोजन, विविध क्षेत्रातील व्यक्तींचा यावेळी सन्मान आणि या कार्यक्रमाला करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित, बॉबी देओल, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती। अंड्यांच्या घाऊक दरात घट, महिनाभरात अंड्याचे दर प्रति शेकडा सरासरी 100 रुपयांनी कोसळले, एनईसीसी दर पाडत असल्याचा उत्पादकांचा आरोप। नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक, बैठकीला काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरणार। 4 मेला आदित्य ठाकरेंची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा, तर 5 मे रोजी उद्धव ठाकरेंची कणकवलीमध्ये जाहीर सभा होणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितची कळमनुरी तालुक्याची आढावा बैठक, बैठकीत इच्छुक उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे दिले आदेश। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात भावना गवळी यांच्या उमेदवारीवरून संभ्रम, उमेदवार जाहीर करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा शिवसेना जिल्हाध्यक्षांचा आरोप, तर उमेदवारी जाहीर न केल्यास मोठा निर्णय घेण्याचाही इशारा। ठाण्यातील उल्हासनगरमध्ये ट्रेडिंगचं आमिष दाखवून 59 लाखांची फसवणूक आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, उल्हासनगर कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी परिसरातील घटना। डोंबिवलीमध्ये उद्या हॉटेल्स बंद राहणार, अनधिकृत ढाब्यांवरील मद्यविक्री विरोधात हॉटेल व्यावसायिक आक्रमक, डोंबिवलीमध्ये हॉटेल चालकांच्या बैठकीत निर्णय।